स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तूर बाजारभावासाठी मागील आठवडा काहीसा खास राहिलेला नव्हता. राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मागील आठवड्यामध्ये मोठा दबाव बघायला मिळालेला असून 250 ते 300 रुपये क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव घटलेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात मागील आठवड्यात काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे बार्शी. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 650 क्विंटल. लाल तुरीची कमीत कमी दर निघालेले या ठिकाणचे 5,000 रुपये. जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,321 ते 6,400. सर्वसाधारण दर होते 6,100. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा. 20 क्विंटल तूर आवक कमीत कमी दर 6,356 रुपये. सर्वसाधारण दर 6,380 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 ते 6,450 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. कमीत कमी दर निघालेले आहे 5,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 5,865 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,930 ते 6,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती 6,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,695 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,205. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,460 ते 6,590. त्यानंतर बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती. आवक आलेली होती मित्रांनो 1,200 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,100 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 ते 6,350 रुपये. त्यानंतर परळी वैजनाथ जिल्हा आहे बीड. आवक आलेली होती या ठिकाणी 200 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,050 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,100 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,150 ते 6,250. त्यानंतर पुढील बाजार समिती रिसोड. आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 300 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,730 रुपये. सर्वसाधारण दर 6,000 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,275 ते 6,370 रुपये. त्यानंतर बाजार समिती मानोरा. आवक या ठिकाणी आलेली होती 2,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,901 रुपये. सर्वसाधारण दर 6,130. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 ते 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम. आवक आलेली होती 100 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,100 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,200 ते 6,310 रुपये. त्यानंतर बाजार समिती वडवणी. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त या ठिकाणची तूर बाजारभाव 5,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती 550 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,900 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 6,100 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,221 ते 6,331. त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल. आवक आलेली होती या ठिकाणी 180 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,100 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 ते 6,250 रुपये. त्यानंतर बाजार समिती बारामती सुपे. 7 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 4,400 रुपये. सर्वसाधारण दर 5,500 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,800 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. या ठिकाणी आवक आलेली होती 10,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,199 रुपये. सर्वसाधारण दर 6,500 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,560 ते 6,690 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल. आवक आलेली होती 9,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,495 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,595 ते 6,710 रुपये. त्यानंतर अमरावती तूर लाल. आवक या ठिकाणी 12,400 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,150 रुपये. सर्वसाधारण दर 6,290 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,425 ते 6,635 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक या ठिकाणी जबरदस्त घटलेली आहे. जवळपास 23 क्विंटल फक्त आवक आलेली होती. कमीत कमी दर 4,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 5,500 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,895 ते 6,125 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. या ठिकाणी 560 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,190 रुपये. सर्वसाधारण दर 6,230 रुपये प्रति क्विंटल.
तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,270 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल. आवक गेलेली जवळपास 300 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,250 रुपये, सर्वसाधारण दर 5,700 ते 5,900 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. आवक गेलेली मित्रांनो 4,600 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,356 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,475 ते 6,690 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक गेलेली होती या ठिकाणी 3,240 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,535 ते 6,740 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे, जिल्हा आहे अमरावती. आवक गेलेली होती जवळपास 750 क्विंटलची. कमीत कमी दर 6,035 रुपये, सर्वसाधारण दर 6,200 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 ते 6,600 रुपये. त्यानंतर अमळनेर तूर लाल 90 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 5,481 रुपये, सर्वसाधारण दर 5,900 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 5,975 ते 6,140 रुपये. त्यानंतर चाळीसगाव 40 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर 4,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,500 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100 ते 6,340 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला. आवक आलेली होती 2200 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,105. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,405 ते 6,605. त्यानंतर अंजनगाव सुरजी, अमरावती जिल्हा 190 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणचे 7,200. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7,250 रुपये. मित्रांनो 7,250 रुपये आपल्या सूत्रांकडून अंजनगाव सुरजी या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळाल्याची माहिती आपल्याकडे आलेली असून तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकायच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर बाजारभावाची चौकशी करूनच आपला शेतमाल हा विकायला न्यावा. त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव, जिल्हा आहे बुलढाणा. या ठिकाणी आवक आलेली होती जवळपास 13,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 4,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,400 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,500 ते 6,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मलकापूर, जिल्हा आहे बुलढाणा. आवक गेलेली जवळपास 14,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,011 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,605 ते 6,905 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 1,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,145 रुपये, सर्वसाधारण दर 6,210. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,255 ते 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड. आवक आलेली होती 680 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 3,000 रुपये, सर्वसाधारण दर 4,800 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,215 ते 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर. आवक आलेली होती 920 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,195 ते 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव. 320 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 3,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,050. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो मागील आठवड्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो मागील आठवड्यात तूर बाजारभावासाठी विशेष चांगला नव्हता. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये 250 ते 300 रुपये क्विंटल मागे घट बघायला मिळालेली आहे. सध्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.